नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नवनीतमधील स्वाध्याय 10.2 पहिला प्रश्न. रमेशभाई व नानूभाई यांनी अनुक्रमे 1.5 लाख व 5 लाख गुंतवून व्यवसाय सुरू केला. या व्यवसायात त्यांना 40% तोटा झाला. रमेशभाईचं भांडवल आहे 1.5 लाख रुपये. रमेशभाईचं भांडवल आहे 1.5 लाख रुपये आणि नानूभाईचं भांडवल आहे 5 लाख रुपये. एकूण भांडवल किती होईल म्हणजे दोघांची बेरीज 1.5 लाख आणि 5 लाख म्हणजे 6.5 लाख. हे काय आहे? दोघांचं एकूण भांडवल आहे. या भांडवलावर त्यांना 40% तोटा झालेला आहे. म्हणजे एकूण भांडवल आहे 6.5 लाख रुपये. यावर 40% तोटा म्हणजे 40ने गुणाकार करणार आणि 100ने भाग देणार म्हणजे 40%. या भांडवलाचे 40% तोटा झालेला आहे. पहा, हे 2 शून्य कॅन्सल, हे 2 शून्य कॅन्सल. 1 2 3 शून्य जशाच तसे 1 2 3 शून्य आणि 4ने गुणाकार करू 65ला. 4 पंचे 20, हातचे आले 2, 4 सक 24 आणि 2 26. म्हणजे एवढा काय आहे? तोटा आहे. 2,60,000 रुपये तोटा झालेला आहे. एवढा एकूण तोटा झालेला आहे. आता प्रत्येकाचा तोटा किती तो काढायचा आहे आपल्याला. आपल्याला हे माहिती आहे भांडवलाचे गुणोत्तर म्हणजेच काय? त्यांच्या तोट्याचे गुणोत्तर. पहा, भांडवलाचे गुणोत्तर म्हणजेच काय? त्यांच्या तोट्याचे गुणोत्तर. येथे तोटा असल्यामुळे तोट्याचे गुणोत्तर, नफा असेल तर नफ्याचे गुणोत्तर. भांडवलाचे गुणोत्तर म्हणजे काय? तोट्याचे गुणोत्तर. एकाचं भांडवल आहे 1.5 लाख रुपये. रमेशभाईचं भांडवल आहे 1.5 लाख रुपये आणि नानूभाईचं भांडवल आहे 5 लाख रुपये. हे गुणोत्तर किती येईल? हे 4 शून्य कॅन्सल, हे 4 शून्य कॅन्सल. येथे 15, येथे 50. 5ने भाग देऊ. 5 त्रिक 15, 5 10 50 म्हणजे 3:10. म्हणजे तोट्याचे गुणोत्तर किती येत आहे? 3:10. बरोबर आहे. गुणोत्तर आहे 3:10 म्हणजे रमेशभाईचा तोटा आहे 3x. रमेशभाईचा तोटा 3x. कॉमन मल्टिपल आपण x घेणार आहोत 3x. आणि नानूभाईचा तोटा तो आहे 10x. दोघांची बेरीज केली तर काय होईल? एकूण तोटा. दोघांची बेरीज 13x येईल. एकूण तोटा आहे एवढा. बरोबर आहे. म्हणजे 13x ही किंमत किती आहे? 2,60,000. यावरून x ची किंमत काय मिळेल आपल्याला? x इक्वल टू 13 इकडे भागाकारामध्ये जातील. 13 दोन्ही 26 म्हणजे 20,000 रुपये. बरोबर आहे. यावरून आपण x ची किंमत काढली 20,000 रुपये. पहा, रमेशभाईचा तोटा 3x आहे. रमेशभाईचा तोटा 3x. x म्हणजे 20,000 म्हणजे 3 गुणिले 20,000 हे होतील 60,000. त्याप्रमाणे नानूभाईचा तोटा. पहा, येथे अक्षराला महत्त्व नाही आहे. कमी वेळेमध्ये आपल्याला आन्सर काढायचा आहे. नानूभाईचा तोटा 10x आहे. बरोबर आहे. 10 गुणिले x ची किंमत आहे 20,000 म्हणजे काय होईल? 10 दोन्ही 20 म्हणजे हे 2 लाख होतील. 4 शून्य आणि हा 1 शून्य म्हणजे 2वर 5 शून्य म्हणजे 2 लाख. 60,000 आणि 2 लाख. ऑप्शन 2 आपला बरोबर आहे. याप्रमाणे आन्सर काढलेला आहे आपण. फक्त एक लक्षात ठेवा, भांडवलाचे गुणोत्तर म्हणजे तोट्यांचे गुणोत्तर. त्यावरून आपल्याला हे गुणोत्तर मिळालेलं आहे. 3x रमेशभाईचा तोटा आणि 10x नानूभाईचा तोटा. दोघांची बेरीज 13x म्हणजे दोघांचा तोटा 13x. परंतु तोटा किती आहे? एवढा आहे. त्यावरून x ची किंमत आणि प्रत्येकाचा तोटा आपण काढलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन. दुसरा प्रश्न. सरिताबेन, आयेशा आणि मीनाक्षी यांची भांडवले अनुक्रमे याप्रमाणे आहेत. सरिताबेनचं भांडवल आहे 2400 रुपये. आयेशाचं भांडवल आहे 5,200 आणि मीनाक्षीचं भांडवल आहे 3,400. हे आहे सरिताबेन.
हे भांडवल आहे आयेशाचं आणि हे भांडवल आहे मीनाक्षीचं. त्यांना वर्षाअखेर 50% नफा झाला. नफा 50% झालेला आहे म्हणजे भांडवल जे आहे त्याच्या 50%, म्हणजे 2400 गुंतविलेले आहेत तर हिला 1200 रुपये मिळतील. आयेशाला याचे अर्धे मिळतील 50%, म्हणजे 2600 आणि हे 1700. बरोबर आहे. आता हा त्यांचा नफा आहे 50% नफा. हा नफा वाटून न घेता, हा जो नफा झालेला आहे तो वाटून न घेता त्यांनी भांडवलामध्ये गुंतविलेला आहे. म्हणजे हे जे भांडवल आहे त्यामध्ये प्लस केलेलं आहे. म्हणजे हे किती होतील? ही बेरीज 3600 होईल. आता नवीन भांडवल काय होईल? सरिताबाईंचं 3600. आयेशाचं भांडवल काय होईल? म्हणजे या दोघांची बेरीज 7800. बरोबर आहे. आणि ही बेरीज होईल 5100. तर पुढील वर्षीसाठी त्यांच्या भांडवलाचे गुणोत्तर काढा. म्हणजे हे जे भांडवल झालेलं आहे नवीन वर्षासाठी झालेलं आहे. पहिलं भांडवल त्यामध्ये नफा वाढवला तर दुसरं भांडवल तयार होईल. म्हणजे हे काय झालेलं आहे? नवीन वर्षासाठी भांडवल. तर यांचं गुणोत्तर काय येईल? तिघांचं गुणोत्तर घेऊ आपण. गुणोत्तर जर घेतलं आपण तर हे 2 शून्य कॅन्सल, हे 2 शून्य कॅन्सल, हे 2 शून्य कॅन्सल. म्हणजे काय राहील? 36, 78 आणि 51. अजून आपल्याला संक्षिप्त रूप घ्यायचं नाही आहे कारण ऑप्शन याप्रमाणे आहे 36, 78, 51. 36, 78, 51. ऑप्शन 3 आपला बरोबर आहे. नेक्स्ट क्वेश्चन. तिसरा प्रश्न. जया, सीमा, निखिल आणि निलेश यांच्या भांडवलाचं गुणोत्तर याप्रमाणे आहे आणि एकूण भांडवल 5,60,000 रुपये आहे. तर जयाचे भांडवल किती? जयाचे भांडवल काढायचं आहे आपल्याला. जया, सीमा, निखिल आणि निलेश हे चौघेजणी आहेत. या चौघांचं गुणोत्तर याप्रमाणे आहे 2, जसे 3, जसे 4 आणि जसे 5. आणि एकूण भांडवल किती आहे? 5,60,000 रुपये. 5,60,000 रुपये. चौघांनी मिळून या प्रमाणामध्ये 5,60,000 रुपये गुंतवणूक केलेली आहे. तर यापैकी फक्त आपल्याला जयाचं भांडवल काढायचं आहे. जयाचे भांडवल कसे मिळेल? हे 2x, हे किती आहे? 3x, हे 4x आणि हे 5x. बरोबर आहे. याप्रमाणे समजा आपण कॉमन मल्टिपल x घेतला तर याप्रमाणे भांडवल होईल. म्हणजे सर्वांची जर बेरीज केली आपण तर एवढी येणार आहे. म्हणजे 2x, 3x, 4x आणि 5x. बरोबर आहे. भांडवल आहे या प्रमाणामध्ये आपण कॉमन मल्टिपल x घेतलेला आहे. सर्वांची बेरीज केली तर एकूण भांडवल एवढं आहे 5,60,000 रुपये. म्हणजे प्रत्येकाचं भांडवल काढण्यासाठी आधी आपल्याला एक्सची किंमत काढायची आहे. हे किती होतील? 9, 3, 12 आणि 2, 14x होतील. 14x म्हणजे 5,60,000 रुपये. बरोबर आहे. यावरून एक्सची किंमत काय मिळेल? 14 इकडे भागाकारामध्ये येतील. 14 चोक 56 म्हणजे 40,000 होतील. 40,000 रुपये. आपल्याला काय विचारलेलं आहे? जयाचं भांडवल. जयाचं भांडवल किती आहे? 2x. म्हणजे जयाचे भांडवल किती आहे? 2x. 2 एक्सची किंमत 40,000 म्हणजे हे होतील 80,000. 80,000 ऑप्शन आलेला आहे आपला. जयाचे भांडवल 80,000. जयाचे भांडवल काढले आपण. पुन्हा आपल्याला व्यवहारामध्ये 12% नफा झालेला आहे. तर निखिलच्या वाट्याला किती रुपये येतील? म्हणजे निखिलचा नफा काढायचा आपल्याला. या व्यवसायामध्ये त्यांना 12% नफा झालेला आहे. तर हा नफा किती असणार आहे? निखिलचा नफा कसा काढणार आपण? एकूण भांडवल एवढं आहे. या भांडवलावर 12% नफा झालेला आहे. एकूण भांडवल आहे 5,60,000 रुपये. बरोबर आहे. 12% नफा म्हणजे 12ने गुणाकार करणार, 100ने भाग देणार. हे 12%. बरोबर आहे. हे 2 शून्य कॅन्सल, हे 2 शून्य कॅन्सल. 12ने गुणाकार करू. हे 2 शून्य जशास तसे. 12 72, हा 7, 12 पंचे 60 आणि 7 67 म्हणजे 67,200 एवढा काय झालेला आहे? एकूण नफा झालेला आहे. एकूण नफा.
पहा चौघांचा एकूण नफा एवढा आहे. एकूण नफा आपल्याला फक्त निखिलचा काढायचा आहे. निखिलचा नफा हे भांडवलासाठी आपण बेरीज केलेली आहे, बरोबर आहे. पहा निखिलचा नफा कसा काढणार आपण. निखिलचा नफा एकूण नफा येथे काय येईल. एकूण नफा किती भाग होतील नफ्याचे. हे 5 भाग होतील, हे 4 होतील, 9, हे 3 12, 2 14, म्हणजे एकूण नफ्यापैकी 14 भाग होतील, बरोबर आहे. त्यापैकी निखिलचा भाग किती आहे. 4 आहे, बरोबर आहे. म्हणजे पुन्हा 4ने गुणाकार करणार. म्हणजे एकूण नफ्याचे आपण 14 भाग केलेले आहेत, पुन्हा 4ने गुणाकार केलेला आहे, म्हणजे आपल्याला निखिलचा नफा मिळेल. एकूण नफा 67,200 आहे. याला 14ने भाग देऊ आणि 4ने गुणाकार करू. पहा 14ने भाग देता येईल. 14 चोक 56, 14 पंचे 70, 14 4चा भाग जाईल 67,200. याला 14ने भाग दिला आपण. 14 चोक 56, 1 राहील, येथे 1 राहील, 11 राहतील, हे 2 घेतले, 14 8 112 होईल, बरोबर आहे. आणि हे 2 शून्य ॲज इट इज, म्हणजे 4,800 गुणिले 4 करावं लागेल पुन्हा आपल्याला. 4,800 गुणिले 4, 4,800 गुणिले 4, हे 2 शून्य, 4 8 32, 7 3, 4 चौक 16 आणि 3 19, म्हणजे 19,200. निखिलचा नफा किती आहे. 19,200. आणि जयाचे भांडवल किती आहे. 80,000. पहा 80,000 जयाचे भांडवल आणि 19,200 निखिलचा नफा. ऑप्शन 3 आपला बरोबर आहे. पहा एकूण नफ्याचे 14 भाग केल्यानंतर आपल्याला 1 भाग मिळेल, बरोबर आहे. परंतु असे 4 भाग निखिलचे आहेत. 4,800 गुणिले 4 याप्रमाणे. नेक्स्ट क्वेश्चन. चौथा प्रश्न. अ व ब यांनी मिळालेला 42,000 रुपये नफा 3/7 या प्रमाणात वाटून घेतला. पहा एकूण नफा मिळालेला आहे 42,000 रुपये. अ आणि ब चा एकूण नफा आहे 42,000, परंतु त्यांनी 3/7 या प्रमाणात वाटून घेतलेला आहे. 3 भाग अ चे आहेत, बरोबर आहे, आणि ब चे 7 भाग आहेत. एकूण नफा एवढा आहे, म्हणजे 3x आणि 7x दोघांची बेरीज. एकूण नफा एवढा आहे 42,000, म्हणजे यावरून 10x हे इक्वल आहेत 42,000ला, बरोबर आहे. 10x म्हणजे 42,000. आता यावरून x म्हणजे काय मिळेल. हे 10 इकडे भागाकारात जातील, 1 शून्य कॅन्सल होईल, म्हणजे 4,200. यावरून एक्सची किंमत आपल्याला 4,200 मिळत आहे. म्हणजे अ चा आणि ब चा नफा आपल्याला काढता येईल, कारण एक्सची किंमत आपण काढलेली आहे. अ चा नफा तो किती आहे. 3x. 3 भाग आहेत, बरोबर आहे, म्हणजे 3x. एक्सची किंमत काढली 3 गुणिले 4200. हा गुणाकार करू. 2 शून्य, 3 दोन्ही 6 आणि 3 चौक 12, 12,600 अ चा नफा आहे. आता ब चा नफा किती आहे. 7x, बरोबर आहे. हा अ चा आणि हा ब चा दोघाचा मिळून एवढा आहे 7x, म्हणजे 7 गुणिले एक्सची किंमत एवढी आहे 4200. हा गुणाकार. हे 2 शून्य आणि 7 दोन्ही 14, हात 6ला 1, 7 चौक 28 आणि 1 29,400. अ चा नफा एवढा आहे, ब चा नफा एवढा आहे, परंतु आपल्याला काय विचारलेलं आहे. त्यांना मिळालेल्या नफ्यापैकी 3% रक्कम सैनिक कल्याण निधीला दिलेली आहे, तर प्रत्येकाने किती रक्कम निधीसाठी दिली. अ चा जो नफा आहे त्यापैकी 3%. अ चा नफा किती आहे. अ चा नफा 42,600 आहे, बरोबर आहे. यापैकी 3%, म्हणजे 3 गुणिले 3 भागिले 100. हे 2 शून्य कॅन्सल होतील, हे 2 शून्य कॅन्सल होतील. 126 गुणिले 3 म्हणजे 3 सख 18, हाताला 1, 3 दोन्ही 6 आणि 1 7 आणि 3 1 3, 378 रुपये. म्हणजे अने किती रुपये दिलेले आहेत. त्याला मिळालेल्या नफ्यापैकी 3%. अ चा नफा आहे एवढा, त्यापैकी 3%,
378 रुपये, बरोबर आहे. आता बचा नफा किती आहे? एकूण नफा 29,400. त्यापैकी 3% त्याने सैनिक कल्याण निधीला दिलेले आहेत. 3% म्हणजे या रकमेचे 3% गुणिले 3/100. हे 2 शून्य कॅन्सल, हे 2 शून्य कॅन्सल. 294 गुणिले 3, 3 चोक 12, हातचाला 1, 3 9 27 आणि 1 28, हातचाले 2, 3 2 6 आणि 2 8, 882 रुपये. पहा, एकाने दिलेले आहेत, अने दिलेले आहेत 378 आणि बने दिले आहेत 882. ऑप्शन आहे का 378 आणि 882, म्हणजे पर्याय 4 आपला बरोबर आहे. नेक्स्ट क्वेश्चन. 5वा प्रश्न. दिनेश व रमेश यांनी अनुक्रमे 1,00,000 व 40,000 गुंतवून एक उद्योग सुरू केला. या उद्योगात त्यांना 20% तोटा झाला. पहा, एकूण भांडवल किती आहे? दिनेश आणि रमेश यांचे एकूण भांडवल हे 1,00,000 आणि हे 40,000. पहा, एकाचं आहे 1,00,000 रुपये भांडवल, म्हणजे एकावर 5 शून्य, आणि दुसऱ्याचं आहे 40,000. 40,000. दोघांची बेरीज किती होईल? 1,40,000. एकूण भांडवल किती आहे? 1,40,000, बरोबर आहे. ही जी गुंतवणूक आहे दोघांची मिळून, यावर 20% तोटा झालेला आहे. म्हणजे 1,40,000 याचे 20% काढायचे आपल्याला. म्हणजे 20ने गुणाकार करणार आणि 100ने भाग देणार, म्हणजे 20% या रकमेचे. हे 2 शून्य कॅन्सल, हे 2 शून्य कॅन्सल. किती येईल? 1 2, हे 3 शून्य, 1 2 3 शून्य. 2 गुणिले 14 म्हणजे 28. 28,000 रुपये काय झालेला आहे? तोटा झालेला आहे. हा तोटा दोघांचा मिळून आहे, बरोबर आहे. आता आपल्याला फक्त रमेशचा तोटा काढायचा आहे. रमेशचा तोटा किती आहे? पहा, आपल्याला हे माहिती आहे, भांडवलाचे गुणोत्तर म्हणजेच काय? तोट्याचे गुणोत्तर. भांडवलाचे गुणोत्तर म्हणजे 1,00,000 रुपये एकाचं भांडवल आहे आणि दुसऱ्याचं आहे 40,000, बरोबर आहे. एकाचं आहे 1,00,000, दुसऱ्याचं आहे 40,000. दिनेशचं 1,00,000 आहे आणि रमेशचं आहे 40,000. हे गुणोत्तर किती येईल? हे 4 शून्य कॅन्सल, तर हे 4 शून्य कॅन्सल. 10/4. पहा, 10/4 पुन्हा 2ने भाग देऊ. बे 2 4, बे 5 10, म्हणजे यांच्या तोट्याचं गुणोत्तर काय येत आहे? 5/2, बरोबर आहे. म्हणजे दिनेशचा तोटा किती आहे? 5x. पहा, दिनेशचा तोटा किती होईल? 5x. आणि रमेशचा तोटा, आपल्याला दिनेशचा नाही काढायचा, फक्त रमेशचा काढायचा आहे. रमेशचा तोटा किती होईल? 2x, बरोबर आहे. आता एकूण तोटा किती आहे? एवढा आहे, बरोबर आहे. एकूण तोटा म्हणजे या दोघांचा मिळून आहे हा, म्हणजे या दोघांची बेरीज किती होईल? 7x, म्हणजे एकूण तोटा. यावरून xची किंमत मिळेल आपल्याला. ही बेरीज म्हणजे 7x, बरोबर आहे. दोघांची बेरीज 7x. हा आहे दोघांचा तोटा. 7x म्हणजे दोघांचा तोटा, तो एवढा आहे 28,000. यावरून xची किंमत मिळेल आपल्याला. x काय होईल? 7 इकडे भागाकारामध्ये जातील, 7 चोक 28, म्हणजे हे 3 शून्य, 4,000 रुपये. xची किंमत 4,000 रुपये, बरोबर आहे. आपल्याला रमेशचा तोटा काढायचा आहे. तो किती आहे? 2x, म्हणजे रमेशचा तोटा किती होईल? 2x. 2 गुणिले x म्हणजे 4,000. 4,000 गुणिले 2 म्हणजे 8,000 रुपये. रमेशचा तोटा किती आहे? रुपये 8,000. ऑप्शन 3 आपला बरोबर आहे. नेक्स्ट क्वेश्चन. 6वा प्रश्न. महेश व गणपत यांनी अनुक्रमे, आपल्याला महेश आणि गणपतचं भांडवल दिलेलं आहे. वर्षाखेरीस महेशच्या वाट्याला 1,000 रुपये नफा आला. पहा, महेशच्या वाट्याला 1,000 रुपये नफा आलेला आहे, तर एकूण नफा किती तो आपल्याला काढायचा आहे. म्हणजे आपल्याला महेशचा नफा दिलेला आहे, तर गणपतचा नफा काढायचा आहे आणि दोघांची बेरीज करायची आहे. पहा, आपल्याला हे माहिती आहे, भांडवलाचे गुणोत्तर म्हणजेच काय? नफ्याचे गुणोत्तर. पहा, भांडवल गुणोत्तर म्हणजेच काय? त्यांचा नफा गुणोत्तर. भांडवलाचे गुणोत्तर काय आहे? एकाचा आहे 3,500 आणि दुसऱ्याचा आहे 4,900, बरोबर आहे.
हे आहे महेशचं भांडवल आणि हे आहे गणपतचं भांडवल. हे गुणोत्तर म्हणजे नफ्याचं गुणोत्तर असेल. पहा, हे 2 शून्य कॅन्सल, हे 2 शून्य कॅन्सल. 7ने भाग देऊ. 5 7 5 35, 7 7 49. बरोबर आहे. म्हणजे 5 7 5 7 हे काय आहे? यांच्या नफ्याचं गुणोत्तर. बरोबर आहे. म्हणजे महेशचा नफा किती पाहिजे? 5x. पहा, महेशचा नफा तो किती आहे? 5x. आणि गणपतचा नफा पहा, भांडवलाच्या गुणोत्तरावरून आपण नफ्याचं गुणोत्तर काढलेलं आहे. त्यावरून महेशचा नफा 5x घेतला. त्याचे 5 भाग आहेत. एक भाग कितीचा माहिती नाही आपल्याला, म्हणून 5x घेतला आपण. आणि 7 भाग याचे आहेत गणपतचे, म्हणजे 7x. बरोबर आहे. आपल्याला महेशच्या वाट्याला नफा 1000 आलेला आहे. म्हणजे महेशचा नफा किती आहे? हा 1000 दिलेला आहे आपल्याला. म्हणजे 5xची किंमत किती आहे? 1000. बरोबर आहे. यावरून xची किंमत मिळेल आपल्याला. x इक्वल टू काय होईल? 5 इकडे भागाकारामध्ये येतील, 200. महेशचा नफा 5x, तो 1000 दिलेला आहे. त्यावरून xची किंमत आपल्याला 200 मिळाली. म्हणजे xची किंमत 200 मिळाली. म्हणजे आता गणपतचा नफा काढता येईल आपल्याला. 7 गुणिले x म्हणजे 200, म्हणजे हे 1400 होतील. बरोबर आहे. म्हणजे गणपतचा नफा किती आहे? 1400. गणपतचा नफा 1400 आणि महेशचा नफा 1000. दोघांचा मिळून नफा किती आहे? 1000 आणि 1400. हा आहे महेशचा नफा आणि हा आहे गणपतचा नफा. दोघांची बेरीज 2400. बरोबर आहे. ₹2400. म्हणजे पर्याय 2 आपला बरोबर आहे. नेक्स्ट क्वेश्चन. 7वा प्रश्न. सारिकाने एक पेन, एक वही आणि एक वॉटर बॅग 160 रुपयात एवढं खरेदी केलेलं आहे. 3 वस्तू 160 रुपयामध्ये खरेदी केलेल्या आहेत. त्यांच्या किमतीचे गुणोत्तर याप्रमाणे आहे. म्हणजे पेन, वही आणि वॉटर बॅग यांचं गुणोत्तर कसं आहे? किमतीचं गुणोत्तर आहे 1 जसे 2 जसे 5. बरोबर आहे. म्हणजे पेनाची किंमत सपोज x, 1x म्हणजे x. बरोबर आहे. 1x म्हणजे x. म्हणजे हे काय असेल? 2x. आणि ही काय असेल? 5x. आपल्याला काय काढायचं आहे? वहीची किंमत काढायची आहे. वहीची किंमत म्हणजे 2xची किंमत किती आहे? ही बेरीज किती आहे? 160. म्हणजे x प्लस 2x प्लस 5x. येथे 1 गुणिले x म्हणजे x आहे. 1x 2x आणि 5x. 1x म्हणजे फक्त x. ही बेरीज आहे 160. यावरून x मिळेल आपल्याला 5 आणि 2 7 आणि 1 8x. ही किंमत आहे 160. यावरून x इक्वल टू काय होईल? 8 2 16 20. बरोबर आहे. 160 भागिले 8 होईल म्हणजे 20. xची किंमत मिळाली आपल्याला. 2xची किंमत काढायची म्हणजे वहीची किंमत किती आहे? 2x. आणि xची किंमत किती आहे? 20 रुपये. म्हणजे 2 गुणिले x म्हणजे 20. हे आहे 40. म्हणजे रुपये 40. वहीची किंमत किती आहे? 40 रुपये. ऑप्शन 1 आपला बरोबर आहे. नेक्स्ट क्वेश्चन. 8वा प्रश्न. स्मिताने 10,000 रुपये 8 महिन्यासाठी व मनीषाने 8,000 रुपये 10 महिन्यासाठी. पहा, येथे मुदत वेगवेगळी आहे. 8 महिने आणि 10 महिने. आपल्याला हे सूत्र माहिती आहे. येथे नफा काढायचा आपल्याला. म्हणजे नफ्याचे गुणोत्तर. नफा गुणोत्तर आपण यापूर्वी पाहिलेलं आहे. भांडवल गुणोत्तर गुणिले मुदत गुणोत्तर. म्हणजे नफ्याचे गुणोत्तर म्हणजे भांडवलाचं गुणोत्तर आणि मुदतीचं गुणोत्तर यांचा गुणाकार. पहा, नफ्याचं गुणोत्तर काढायचं आपल्याला. भांडवलाचे गुणोत्तर काय आहे? स्मिताचं भांडवल 10,000 रुपये आहे. 10,000 आणि मनीषाचं भांडवल आहे 8,000 रुपये गुणिले मुदत गुणोत्तर. पहा, हे स्मितासाठी आहे. स्मिता आणि हे आहे मनीषा. बरोबर आहे. स्मिताचे येथे
मुदत आहे 8 महिने आणि मनीषाची मुदत आहे 10 महिने. हे आपल्याला नफ्याचं गुणोत्तर मिळणार आहे. बरोबर आहे. हे 3 शून्य कॅन्सल, तर हे 3 शून्य कॅन्सल, हा शून्य कॅन्सल, हा शून्य कॅन्सल, हे 8 कॅन्सल, हे 8 कॅन्सल. म्हणजे काय मिळेल आपल्याला? 81. बरोबर आहे. सर्व कॅन्सल झालेलं आहे म्हणजे 1/1. नफ्याचं गुणोत्तर कसं आहे? नफ्याचं गुणोत्तर, त्यांच्या नफ्याचं गुणोत्तर आहे 81. परंतु एकूण नफा म्हणजे काय आहे? 81 आहे. म्हणजे स्मिताचा जो नफा आहे तोच मनीषाचा नफा आहे. स्मिताचा नफा किती आहे? 1 म्हणजे x. बरोबर आहे. त्याप्रमाणे मनीषाचा पण नफा किती आहे? x आहे. मनीषाचा नफा x. समजा इथे वेगळा नंबर असता 2/5, तर आपण काय केलं असतं? 2x आणि 5x. बरोबर आहे. परंतु इथे 1 आहे. 1x म्हणजे x, 1x म्हणजे x फक्त. बरोबर आहे. ह्या दोघांचा नफा म्हणजे एकूण नफा म्हणजे 2x होईल. दोघांची बेरीज x + x 2x. परंतु एकूण नफा किती आहे? 2000 रुपये. बरोबर आहे. म्हणजे 2xची किंमत 2000 रुपये. यावरून xची किंमत 1000 रुपये. हे दोन इकडे भागाकारामध्ये येतील. xची किंमत आपण 1000 काढली. बरोबर आहे. तर स्मिताचा नफा किती? स्मिताचा नफा किती आहे? x आहे आणि xची किंमत आपल्याला 1000 आलेली आहे. बरोबर आहे. स्मिताचा नफा किती आहे? 1000 रुपये. स्मिताचा नफा म्हणजे x आणि xची किंमत 1000 आहे. ऑप्शन 2 आपला बरोबर आहे. फक्त हे सूत्र इथे माहिती असणं आवश्यक आहे. मुदत सारखी असेल तर हे कॅन्सल होईल म्हणजे 1/1 होईल. बरोबर आहे. आपल्याला हे सूत्र माहिती आहे. नफा गुणोत्तर म्हणजे भांडवल गुणोत्तर किंवा तोटा गुणोत्तर म्हणजे भांडवल गुणोत्तर. परंतु मुदत त्यावेळेस सारखी असते. वेगळी मुदत असेल तर भांडवलाच्या गुणोत्तरला गुणाकार करायचा आहे. नेक्स्ट क्वेश्चन. 9वा प्रश्न. अ, ब व क यांनी 3600 नफा या प्रमाणामध्ये वाटून घेतलेला आहे. अ, ब आणि क यांचं प्रमाण नफ्याचं याप्रमाणे आहे. 7, 3 आणि 2 याप्रमाणे नफा त्यांनी वाटून घेतलेला आहे. तर एकूण नफा किती आहे? 3600. बरोबर आहे. एकूण नफा आहे 3600. म्हणजे अचा नफा 7x, बचा नफा 3x आणि कचा नफा 2x. या सर्वांची बेरीज म्हणजे 3600. ही बेरीज किती होईल? 7 आणि 3 10 आणि 2 12, 12x. ही बेरीज म्हणजे किती आहे? 3600. बरोबर आहे. यावरून x काढता येईल आपल्याला. x म्हणजे काय मिळेल? 12×3 = 36 आणि हे 2 शून्य. xची किंमत आपल्याला काय पाहिजे? अला क पेक्षा किती जास्त नफा मिळाला? अचा नफा काढू आपण. अचा नफा किती आहे? अ म्हणजे 7x म्हणजे 7 गुणिले x म्हणजे 300. म्हणजे अचा नफा किती आहे? 2100 रुपये. अचा नफा 2100 आणि कचा नफा, कचा 2x, कचा नफा तो आहे 2x. x म्हणजे 300 म्हणजे 2 गुणिले 300. हा नफा होईल 600. बरोबर आहे. म्हणजे अचा नफा आहे 2100 रुपये आणि कचा नफा आहे 600 रुपये. अचा नफा 2100, कचा नफा 600. अला क पेक्षा किती जास्त नफा झाला? अचा 2100 आहे आणि कचा आहे 600. यांचा फरक किती येईल? 1500 रुपये. म्हणजे अला क पेक्षा 1500 रुपये जास्त आहेत. बरोबर आहे. दोघांची वजाबाकी 2100 वजा 600 म्हणजे 1500. ऑप्शन 3 आपला बरोबर आहे. नेक्स्ट क्वेश्चन. 10वा प्रश्न. राम व श्याम यांनी 3 लाख आणि 4 लाख गुंतवून एक व्यवसाय सुरू केलेला आहे. वर्षअखेरीस श्यामचा नफा दिलेला आहे आपल्याला. श्यामचा नफा 56,000 रुपये आहे. तर एकूण नफा किती काढायचा आपल्याला? येथे आपल्याला नफ्याचं गुणोत्तर माहिती नाही आहे, परंतु भांडवल माहिती आहे. आपल्याला हे सूत्र माहिती आहे, भांडवलाचे गुणोत्तर. भांडवलाचे गुणोत्तर म्हणजे काय? इथे नफा काढायचा म्हणजे नफ्याचे गुणोत्तर. तोटा असेल तर तोट्याचे गुणोत्तर. हे सूत्र आहे. भांडवलाचे गुणोत्तर म्हणजे नफ्याचे गुणोत्तर. जेवढं भांडवल गुंतवलेलं आहे त्या भांडवलावर
जर नफा झाला असेल तर नफ्याचे गुणोत्तर, तोटा झाला असेल तर तोट्याचे गुणोत्तर. भांडवलाचे गुणोत्तर काय आहे? एकाचा आहे 3 लाख रुपये, म्हणजे 3 वर 5 शून्य, आणि दुसऱ्याचा आहे 4 लाख. बरोबर आहे. हे आहे रामचं आणि हे आहे श्यामचं. बरोबर आहे. हे येईल नफ्याचं गुणोत्तर. पहा, हे 5 शून्य कॅन्सल होतील, तर हे 5 शून्य कॅन्सल होतील. म्हणजे नफ्याचं गुणोत्तर काय आहे? 3:4. बरोबर आहे. म्हणजे रामचा नफा 3x घेऊ आपण. रामचा नफा तो आहे 3x आणि श्यामचा नफा 4x. बरोबर आहे. परंतु आपल्याला श्यामचा नफा दिलेला आहे, म्हणजे श्यामचा नफा 4x, तो नफा दिलेला आहे 56,000 रुपये. बरोबर आहे. म्हणजे यावरून आपल्याला एक्सची किंमत काढता येईल. बरोबर आहे. देअरफॉर एक्स म्हणजे काय होईल? 4 इकडे भागाकारामध्ये येतील, म्हणजे 4 1 4, 4 चौक 16 आणि हे 3 शून्य. एक्सची किंमत आपल्याला 14,000 मिळणार आहे. आपल्याला एक्सची किंमत मिळाली. आता रामचा नफा काढू आपण. रामचा नफा तो किती आहे? 3x. 3x म्हणजे 14,000, म्हणजे 14 त्रिक 42,000 रुपये. बरोबर आहे. आपल्याला काय पाहिजे? एकूण नफा पाहिजे. म्हणजे रामचा नफा आलेला आहे 42,000 आणि श्यामचा नफा आहे 56,000. दोघांची बेरीज करू आपण. पहा, श्यामचा नफा आहे 56,000 रुपये आणि रामचा नफा आहे 42,000 रुपये. एकूण नफा, या दोघांची बेरीज, हे 56,000 आणि हे 42,000. 0 0 0 8 5 आणि 4 9, 98,000 रुपये. ऑप्शन पहा, पर्याय 3 आपला बरोबर आहे, 98,000. समजलं मित्रांनो? धन्यवाद. पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.